तर मित्रांनो, आज आपण कवळावरती चिकन आपण भाजणार आहेत. म्हणजे तुम्हाला त्याची रेसिपी दाखवणार आहेत. नवीन पद्धतीचं मी पण बनवलेलं, पण हा पहिल्यांदा व्हिडिओ बनवतोय. आणि आज माझ्या जोडीला गटू पण आहे. तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर मित्रांनो, आपल्याला शेतावरती जुनी कवळ आहे, त्याच्यामधला एक कवळ घेणार आहे मी. तर चला दाखवतो तुम्हाला. हे बघा, सांभाळून काढायला लागतील, कारण या साईडला रे पार्क, या साईडला हा बघा. आता हा कवल घेतलाय मी. आपण आज झापामध्ये नाही बनवणार, आपण साईडला बनवणार आहे. या ठिकाणी हे बघा, इथे बनवणार आहेत. इथेच आपण. आज चंपी पण आमच्या जोडीला आलाय. बघा, तिला पण चिकन द्यायचं आहे. तर मित्रांनो, आपण कवळं आपण ना आता त्याच्यावर मीठ मसाला टाकून आपण थोडंसं मुरण्यासाठी ठेवणार आहे. तर मीठ मसाला टाकून तुम्हाला दाखवतो. पार तर आमचा झाडाला लागला, साफ करायला लागला जागा. हे बघा, या साईडला घे. तर मित्रांनो, पार्कने झाडून घेतलं आहे आपलं. तर आपण इथे आता चिकन आणि मीठ मसाला टाकून थोडंसं मुरण्यासाठी, म्हणजे मॅरिनेट करण्यासाठी आपण ठेवणार आहे 10-15 मिनटं. तर तुम्हाला दाखवतो, चला. मित्रांनो, आपण मीठ मसाला म्हणजे घरूनच सगळं करून आणलंय, सगळं मिक्स करून आणलंय. तर त्याला फक्त इथे चिकनमध्ये आपण टाकून थोडंसं मिक्स करणार आहे, म्हणजे 10-15 मिनिट ठेवणार आहे. तर चला तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आपण मिक्स करून घेतो आता. हे बघा, हे बघा, हे बघा मित्रांनो, मिक्स करून घेतोय. आणि त्याच्यामध्ये निंबू पण आपण आणलेले आहेत. हे बघा, तर त्याच्यामध्ये निंबू आपण निंबूची बी पडली. आपण पूर्ण निंबू नाही टाकणार, अर्धा टाकणार आहे. निंबू टाकून ना त्याला 10-15 मिनिटं आपण तसंच ठेवणार आहे. याच्यासाठी आपल्याला कवळावर भाजण्यासाठी थोडीशी आपण, आपल्याकडे दगड तर नाही आपल्याकडे, तर आपण थोडीशी जमीन खोदून खड्डा करणार आहेत आणि त्याच्यावरती आपण कवळ ठेवणार आहे. हे बघा, आपलं हे झालं, इतकं मॅरिनेट करून झालंय. मॅरिनेट मी साईडला ठेवून देतो आणि हात धुवून घेतो. पार जर माझ्या हातावर तर पाणी. या साईडला नाही, या साईडला होत ना होत. चालू, बाटलीवर ढाकण लावून ठेव त्याला. शोधायला मी ना काहीतरी घेतोय. कोयती मी आणलेली आहे. हे बघा, मी थोडेफार माझ्या शेतावर थोडेफार आंबे लावलेत आणि काजू पण झालेत.
5-6 आहेत. उन्हाळ्यामध्ये आमच्या डोंगराच्या कडेला आहे ना, त्याच्यामुळे इकडे पाणी नसतं, त्याच्यामुळे पूर्ण झाड आमच्याकडे सुकून. आणि मी आता ना खड्डा खोदून घेतोय. पार्थ पकड. मित्रांनो, आज काहीतरी वेगळी पद्धत आहे आपल्याकडे. नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ कशी आवडली ती. खड्डा खोदून झालाय हा बघा. त्याच्यावरती मी आपण ठेवून बघतोय कौळ. तर परफेक्ट आपला बसतो कौळ हा बघा. चला तर मित्रांनो, त्याला माती लागली म्हणून आपण साफून घेतोय. काहीतरी आपल्याला साफ करायला पाहिजे होता. आपण आपण या साईडून घेऊ. जाऊ दे, या साईडून म्हणजे कसं हे आहे ना, एकदम साफ आहे. बस बस. हा मित्रांनो, आता आपलं खड्डा आणि कौल साफ करून झालंय. लाकडं आपल्याला भेटलेली आहेत. मदत करायला लागले माझ्या जोडीला. आपण आपण पेंडा घेतलेला आहे. माचीस घेऊन ये ना. माचीस आणि माचीस. हे बघा आपलं चिकन. थोडंसं मी तेल याच्यात टाकून मित्रांनो, आपण आता एक एक पीस आपण आता ह्याच्यावरती ठेवणार आहेत. हे बघा, मोबाईल जोडा जरा, मोबाईल जोडा आण. पार्थ असा पकड बघू. हे बघा, एक एक आपण असं पीस ठेवणार आहे. पार्थ हे असं घेऊन ये ना. मित्रांनो, खूप दूर लागतोय. पार्थ या साईडून ये बघू.
धूर लागतो. बस तिकडनंच बस. अंगावर धूर येतो. ओके. थांब. तसं नको बरोबर पेटेल ती. आपली रेसिपी झालेली आहे. तर आपण एक पीस या बघा ताटामध्ये ठेवलेलं आहे पळसाची पानं, आणि त्याच्यावरती आपण आता एक पीस काढून ठेवणार आहे. गरम आहे ना. तुरीच्या 2 काड्या घेऊन ये ना आजी. हा, काडी घेऊन ये. हा बघा, एक पीस आपण ठेवलाय काढून. तर मित्रांनो, सगळं झालेलं आहे आपलं. तर हे बघा, पार्थ आणि मी, या तुम्ही पण खायला. खूप मज्जा आहे आमची. हे बघा, कांदा निंबू. हा बघा, कसं आहे. हे बघा, कौल डिश आपली तयार झालेली आहे. हे बघा, आणि पार्थ. मित्रांनो, खूप आपला टाइम झालाय आणि पार्थला पण खूपच घाई झाली आहे. तर चला, आम्ही एक पीस टेस्ट करतो. हे बघा, पार्थ बघा, पार्थ कसं झालंय. कांदा पण आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आमच्या चॅनलला सपोर्ट. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.